तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे ऐकून कित्येक भारतीय तरुणांनी स्वातंत्र्य लढाईसाठी आपला जीव दिला. स्वातंत्र्यासाठी सर्व तरुण एकत्रित झाले. ही घोषणा होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. लढवय्ये सरसेनापती, दृढ निश्चयी आणि नेतृत्व गुण अंगी चांगले असलेले म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी दिवशी साजरा करतात. त्यांच्या जन्मदिवसाच्या आठवणी दिवशी पराक्रम दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. 23 जानेवारी 1897 रोजी नेताजींचा जन्म कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे प्रख्यात सरकारी वकील होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर ही पदवी दिली होती. त्यांच्या आई ह्या एक गृहिणी होत्या व लहानपणापासूनच नेताजींवर चांगले संस्कार झाले होते. ते विवेकानंदांना आपले गुरु मानत होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या हे लक्षात आले की भारत हा पारतंत्र्यात आहे आणि ही परकीय सत्ता उलटून लावण्याचा स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. पुढे जाऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व ते इंग्लंडला गेले. त्या काळची सर्वोच्च मानली जाणारी परीक्षा म्हणजे ICS ची परीक्षा ते देण्यासाठीच ते इंग्लंडला गेले होते. येथे त्यांनी 4थ्या क्रमांकात येऊन अवघ्या 6 महिन्यात ती परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवली व जगाला सांगितले की भारतीय सुद्धा कमी काळात ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. परंतु त्यांच्या लक्षात होते की भारत अजून सुद्धा पारतंत्र्यात आहे आणि ज्यांच्यामुळे ही वेळ आली आहे त्यांच्यासाठी मी मुळीच काम करणार नाही, मी गुलामगिरी करणार नाही. म्हणून त्यांनी त्यागपत्र देऊन ते परत भारतात आले व आल्यानंतर त्यांनी प्रथमतः गांधीजींची भेट घेतली व त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी पुढे जाऊन कोलकाता येथे महापालिकेत प्रमुख अधिकारी झाले. असे पुढे जात जात ते राष्ट्रीय नेते झाले. त्यांनी सार्वजनिक आयुष्यात 11 वेळा कारावासाची शिक्षा भेटली तरी सुद्धा ते स्वातंत्र्य कार्यात मागे हटले नाही. ते म्हणत की डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फूल आणि अंतःकरणात स्वातंत्र्याचे वादळ हा खरा क्रांतिकारकांचा बाणा आहे. व ते पुढे जाऊन 1938 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. पण ते जास्त काळ अध्यक्ष राहू शकले नाही कारण त्यांचे म्हणणे असे होते की आता इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात आहे तेव्हा आपल्याला सगळीच उपयोग करून घेतला पाहिजे, स्वातंत्र्य लढा तीव्र केला पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवून घेतले पाहिजे. पण गांधीजींना हे मान्य नव्हते. या कारणानेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांनी जन आंदोलन उभे करून लोकांना प्रोत्साहित केले, भारतीयांना एकत्रित येण्याचे आवाहन केले व त्यांनी पुढे जाऊन इतर राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांनी हिटलरची सुद्धा भेट घेतली व त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. त्यात त्यांनी परकीय देशांकडे जे भारतीय क्रांतिकारक राहत होते त्यांना एकत्रित करून आझाद हिंद सेना एकदम चांगल्यारीत्या तयार केली व त्या सेनेचे ते सरसेनापती झाले. ते म्हणत की भीक मागून कुणाला कधी स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही, ते मिळवायचे असेल तर ताकदीनेच मिळवायला लागेल. हो आणि त्याची एकच किंमत आहे ती म्हणजे रक्त. व त्यातून त्यांनी इतरांना घडवले. हे वचन ऐकून सर्व तरुण सर्वांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्य लढा तीव्र केला. याचेच फळ म्हणून सन 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. अशा महान नेत्याला मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.